नमस्कार. आज आपण एका अशा विषयावर बोलणार आहोत ज्याची सध्या सगळीकडेच तुफान चर्चा आहे. देशातील बदललेलं राजकीय वातावरण आणि लोकांमध्ये अचानक दिसू लागलेली आर्थिक निराशा. यामागे नेमकी कोणती कारणं आहेत? उपलब्ध माहिती आणि सध्या सुरू असलेल्या चर्चांच्या आधारे आपण त्या 5 मुख्य कारणांचं अगदी पद्धतशीरपणे विश्लेषण करणार आहोत, ज्यामुळे जन्मांसाथ हा असंतोष निर्माण झाल्याचं बोललं जात आहे. आता या सगळ्याच्या अगदी मुळाशी जाऊया. सोशल मीडियावर सध्या कॉकरोच पार्टी या नावाने एक मोहीम प्रचंड वेगाने ट्रेंड करतेय, हे तुम्ही नक्कीच पाहिलं असेल. आणि यातूनच एक खूप मोठा प्रश्न उभा राहिला आहे. 2014 मध्ये जी एक प्रचंड मोठी राजकीय लाट आली होती, ती आता खरोखरच ओसरू लागली आहे का? हाच प्रश्न आपल्या आजच्या या विश्लेषणाचा मुख्य पाया आहे. तर या गुंतागुंतीच्या परिस्थितीला समजून घेण्यासाठी आपण 5 प्रमुख मुद्द्यांवर भर देणार आहोत. सरकारविरोधी नाराजी, वाढती महागाई आणि आर्थिक संकट, पंतप्रधानांचे परदेश दौरे, नीट परीक्षांचा घोटाळा आणि तरुणाई, आणि शेवटी पर्यावरणाची होत असलेली हानी. आणि हे सगळं पाहिल्यानंतर या सर्व गोष्टींना जोडणारा तो एक मुख्य धागा कोणता आहे, तेही आपण शोधणार आहोत. चला तर मग वेळ न घालवता पहिल्या विभागाकडे वळूया. अलीकडच्या काळातील सोशल मीडिया ट्रेंड्स आणि लोकांची बदलती मानसिकता हा असंतोष कसा वाढवतीये ते पाहूया. समोर आलेल्या माहितीनुसार एक अतिशय लक्षणीय असा बदल आता पाहायला मिळतोय, जो तरुण वर्ग आणि सामान्य नागरिक 2014च्या राजकीय लाटेच्या पाठीशी खंबीरपणे उभा होता. तोच वर्ग आता ऑनलाईन माध्यमांवरून सरकारविरोधी भावनांना मोठ्या प्रमाणावर पाठिंबा देताना दिसतोय. कॉकरोच पार्टी हा ट्रेंड याच वाढत्या असंतोषाचं आणि बदलत्या मानसिकतेचं अगदी थेट प्रतिबिंब मानलं जात आहे. जिथे जिथे सामान्य माणसाला व्यक्त होण्याची संधी मिळतीये, तिथे तिथे हा नाराजीचा सूर स्पष्टपणे उमटतोय. आता या नाराजीमागे दुसरं सर्वात मोठं कारण कोणतं असेल, तर ते थेट सर्वसामान्यांच्या खिशाशी जोडलेलं आहे. ते म्हणजे वाढती महागाई आणि आर्थिक संकटाची हाताळणी. इथे एक अत्यंत रंजक विरोधाभास समीक्षकांनी निदर्शनास आणून दिलाय. भूतकाळाचा विचार केला तर LPG गॅसच्या वाढत्या किमतींवरून सध्याच्या सत्ताधारी नेत्यांनीच गॅस सिलेंडर घेऊन रस्त्यावर तीव्र आंदोलनं केली होती. पण आजची परिस्थिती काय आहे? आज नागरिक याच प्रशासनाच्या काळात LPG, पेट्रोल आणि डिझेल यांसारख्या जीवनावश्यक गोष्टींच्या सतत वाढणाऱ्या किमतींचा रोज सामना करत आहेत. आणि म्हणूनच हा विरोधाभास लोकांच्या अधिकच जिवारी लागतोय. आणि हा घटनाक्रम परिस्थिती आणखीनच स्पष्ट करतो. काही अहवालांनुसार जागतिक संघर्षांमुळे जे आर्थिक संकट येणार होतं, त्याची पूर्वकल्पना देण्यास कथितरित्या विलंब झाला. जेव्हा देशासमोर हे आव्हान उभं होतं, तेव्हा नेते राज्यांच्या निवडणूक प्रचारात व्यस्त होते, असा एक मोठा आक्षेप घेतला जातोय. आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे मतदान संपताच नागरिकांना काटकसरीचं आव्हान करण्यात आलं आणि लगेचच इंधनाचे दर वाढवले गेले. या टायमिंगमुळे लोकांमध्ये प्रचंड नाराजी असल्याचं दिसून येतंय. यावरून आपण मूळ माहितीतल्या पुढच्या आणि तिसऱ्या मुद्द्याकडे येतो, तो म्हणजे आंतरराष्ट्रीय मुत्सद्देगिरी आणि त्याची वेळ. इथे लोकांचा जो समज झालाय, तो अगदी अचूकपणे दिसून येतो. एकीकडे नागरिकांना काटकसर करण्याचा, सोने खरेदी थांबवण्याचा आणि परदेशवारी टाळण्याचा सल्ला दिला गेला. आणि हे झाल्यानंतर अगदी लगेचच देशाचे पंतप्रधान परदेश दौऱ्यावर रवाना झाले. यामुळे साहजिकच लोकांसांगे ब्रह्मज्ञान अशा स्वरूपाच्या चर्चांना ऑनलाईन उधाण आलं. आणि नेते जे बोलतात ते स्वतः आचरणात आणतात का, हा प्रश्न उपस्थित झाला. याशिवाय अनेक समीक्षकांचं असं स्पष्ट म्हणणं आहे की या मुत्सद्दी प्रयत्नांचा देशांतर्गत पातळीवर सामान्य माणसाला काहीच थेट फायदा होताना दिसत नाहीये. रुपयाची घसरण तशीच सुरू आहे. रशियाकडून तेल खरेदीचे व्यवहार अधिक गुंतागुंतीचे होत आहेत. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे हे दौरे प्रामुख्याने काही विशिष्ट मोठ्या उद्योगपतींच्याच फायद्याचे असतात, असा एक नॅरेटिव्ह लोकांमध्ये निर्माण होतोय, ज्यामुळे या दौऱ्यांबद्दल साशंकता वाढली आहे. आता अर्थव्यवस्थेवरून लक्ष थोडं बाजूला काढलं तर चौथा आणि खूपच गंभीर मुद्दा समोर येतो. तो म्हणजे तरुण वर्गामध्ये त्यांच्या शैक्षणिक भविष्याविषयी निर्माण झालेली प्रचंड निराशा. 24 लाख. जरा या आकड्याचा विचार करा. केवळ 2024मध्येच कथित पेपर फुटीच्या प्रकरणामुळे सुमारे 24 लाख विद्यार्थ्यांच्या भविष्याशी थेट खेळ झालाय. देशभरातील राष्ट्रीय चाचणी संस्थांच्या म्हणजेच NTAच्या विश्वासार्हतेला यामुळे किती मोठा धक्का बसलाय, हे या एकाच आकड्यावरून आपल्या सहज लक्षात येतं. उपलब्ध अहवालामध्ये एका घटनाक्रमाची पूर्ण रूपरेषा दिली आहे, जिथे पेपर फुटीमुळे परीक्षा वेगाने रद्द करावी लागली. पण विद्यार्थ्यांच्या संतापाचा स्फोट तेव्हा जास्त झाला जेव्हा हे उघडकीस आलं की या प्रकरणातील आरोपी हे दुसरं तिसरं कोणी नसून खुद्द नॅशनल टेस्टिंग एजन्सीच्या तज्ज्ञ समितीशीच संबंधित होते. ज्या व्यवस्थेने परीक्षा घ्यायची तिथेच गळती असल्याच्या आरोपांनी विद्यार्थ्यांचा संताप शिगेला पोचवला.
आणि या सगळ्या तरुणांच्या रागाला ठिणगी देणारी एक अंतिम घटना घडली, ती म्हणजे एका खटल्याच्या सुनावणी दरम्यान सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींनी केलेलं अतिशय वादग्रस्त विधान. त्यांनी बेरोजगार तरुणांना पॅरासाइट्स म्हणजे परजीवी किंवा झुरळ असं संबोधलं आणि याच विधानातून तो कॉकरोच पार्टी हा व्हायरल ट्रेंड जन्माला आला. बेरोजगार असणं ही कुणाची निवड नसते, ह्याच भावना तरुणांकडून संतप्तपणे व्यक्त केल्या गेल्या. आता वळूया 5व्या कारणाकडे. हे कारण तात्काळ भेडसावणाऱ्या आर्थिक किंवा शैक्षणिक चिंतांपेक्षा थोडं वेगळं आहे. हे लक्ष वेधून घेत आहे वेगवान पायाभूत सुविधांच्या विकासापोटी मोजाव्या लागणाऱ्या पर्यावरणीय किमतीकडे, म्हणजेच निसर्गाच्या हानीकडे. इथली आकडेवारी खरोखरच धक्कादायक आहे. गेल्या 10 वर्षात खाणी, रस्ते आणि धरणांसाठी तब्बल 1,73,000 हेक्टरपेक्षा जास्त वनजमीन वळवली गेलीये. आणि सर्वात आश्चर्याची बाब म्हणजे केवळ 2023 ते 2024 या एकाच वर्षात सुमारे 29,000 हेक्टर जंगल नष्ट झालंय. नुकत्याच आलेल्या भयंकर उष्णतेच्या लाटांमुळे निसर्गावरील या अतिक्रमणाचे परिणाम किती गंभीर आहेत हे आता प्रकर्षाने जाणवू लागलं आहे. पर्यावरणवाद्यांची चिंता वाढवणारी आणखी एक गोष्ट म्हणजे 2023चा वन संवर्धन दुरुस्ती कायदा. या कायद्याने चक्क जंगल या शब्दाची कायदेशीर व्याख्याच बदलून टाकली. यामुळे एका रात्रीत तब्बल 2 लाख चौरस किलोमीटर जमिनीचं संरक्षण काढून घेण्यात आलं. इतकंच नाही तर वनजमीन वापरण्यापूर्वी ग्रामसभेची परवानगी घेण्याची जी अट होती तीही यातून पूर्णपणे वगळण्यात आली. या चिंतेत आणखी भर पडते ती काही विशिष्ट घटनांची, जसं की प्राचीन अरावली पर्वतरांगेची व्याख्या संकुचित करण्याचा प्रयत्न किंवा हैदराबादमधील केबीआर पार्कच्या जागेत IT पार्कसाठी रात्रीच्या अंधारात चालवले गेलेले बुलडोझर. सरकार प्रत्येक तोडलेल्या झाडामागे 3 झाडे लावण्याचं आश्वासन नक्कीच देतं, पण ती झाडे वाढून त्यांचं जंगल व्हायला अनेक दशकं लागतील. या वास्तवामुळे नागरिकांमध्ये विकासाच्या या मॉडेलबाबत तीव्र साशंकता निर्माण झाली आहे. तर आतापर्यंत आपण या वाढत्या असंतोषाचे 5ही स्तंभ अगदी सविस्तर पाहिले. आता या सर्व वैविध्यपूर्ण सामाजिक आणि राजकीय मुद्द्यांना एका सूत्रात बांधणारा तो मुख्य धागा कोणता आहे ते आपण उलगडून पाहूया. या संपूर्ण विश्लेषणाचा निष्कर्ष असा निघतोय की परीक्षा, पर्यावरण आणि राजकीय मुत्सद्देगिरी यावरील रागाच्या अगदी मुळाशी एक अत्यंत खोलवर रुजलेली आर्थिक अस्थिरता आहे. तरुणांच्या हाताला काम नाही, शेतकऱ्यांच्या पिकांना योग्य भाव मिळत नाही, लहान आणि मध्यम व्यापारी GSTच्या तणावाखाली पूर्णपणे दबून गेले आहेत आणि महागाई तर गगनाला भिडलीये. या सर्व गोष्टींचा एकत्रित परिणाम म्हणून हा असंतोष बाहेर पडतोय. या सर्व वाढत्या आर्थिक ताणाचा आणि दबावाचा एक अतिशय धक्कादायक परिणाम आता ऑनलाईन माध्यमांवर पाहायला मिळतोय. काही नागरिक आता उघडपणे असे म्हणू लागले आहेत की आम्हाला आजचे हे अच्छे दिन नकोत, त्यापेक्षा 2014 पूर्वीचे ते बुरे दिनच आम्हाला परत द्या. हे विधानच सध्याच्या आर्थिक वास्तवाबद्दलची लोकांची हतवलता आणि निराशा स्पष्ट करतं. कोणताही पूर्वग्रह न ठेवता आपण हे विश्लेषण आता एका अंतिम आणि सर्वात महत्त्वाच्या प्रश्नावर थांबवतोय. आपला देश खरोखरच एका अत्यंत गंभीर आणि पद्धतशीर संकटाच्या दारात उभा आहे की हा सर्व असंतोष म्हणजे विरोधकांनी अतिशय काळजीपूर्वक आणि जाणीवपूर्वक निर्माण केलेला केवळ एक राजकीय नॅरेटिव्ह आहे? यावर आता नक्कीच विचार व्हायला हवा. वेळ दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.